सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो. आणि मी आहे माझ्या मावशीच्या गावी कोकणामध्ये. आजचा दुसरा दिवस आहे पण आम्ही लगेचच निघालेलो आहोत. आम्ही पूजेसाठी आलेलो आहोत. कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर नक्की पहा. खूप इकडे मोठा प्रोग्राम होता. 1 दिवसाचा सप्ताह असतो, त्यासाठी आम्हाला आमंत्रित केले होते. आम्ही आलो होतो. इकडचा मित्रांनो निसर्ग एवढा भारी आहे ना की तुम्हाला पावसाची गरज नाही किंवा उन्हाळ्याची गरज नाही, हिवाळ्याची गरज नाही. इकडे वर्षाच्या 12 महिने इकडचा निसर्ग एवढा सुंदर असतो ना, तुम्ही कधी इकडे येऊन राहू शकता. इकडचा वाईब्स एवढा पॉझिटिव्ह आहे, खूप मस्त वाटतं. आजूबाजूला पूर्ण झाडी आहे, जंगल आहे आणि एकमेव असं हे ठिकाण आहे. इकडे एकच असं घर आहे. आता बॉम्बेकरांनी आजूबाजूला त्यांची घरं बांधलेत, पण पहिले एकच असं घर होतं. त्या घरामध्ये फक्त 5 कुटुंब होते आणि 5 कुटुंबांची ही कदमवाडी आहे. खूप मस्त, एकदम सुंदर. मित्रांनो मस्त सकाळी सकाळी आमची मावशी आमच्यासाठी भाकरी बनवत आहे चुलीवरची. आणि चूल पेटवली की थंडी गायब होते गावाला. हे आमचे काका आहेत, आहे ना काका? बोलले ना हो. मस्त गरम गरम भाकरी आणि चटणी गावची. मग कसं वाटतं तुम्ही रानात राहता काका? रानात आम्ही चांगलं राहतो. इथे जनावर पण रानात असतात. जनावर पण असतात ना. एकदम पॉझिटिव्ह वाईब्स आहे ना. ताजा ताजा ऑक्सिजन, आजूबाजूला झाडी, घराच्या बाजूला नदी, बाजूला नदी, आंब्याची बाग. वाघ येतात का? वाघ येतो, बिबट्या बिबट्या येतो आमच्याकडे. येतो ना. भीती नाही वाटत? नाही, आंब्याच्या बागामध्ये येतो. आंब्याच्या बागेत ना. आजूबाजूला पूर्ण आंब्याची झाडी आहे. मस्त गोल गोल भाकरी बनत आहे आपली. चिमग्याला येईल ना. तो गाणं बनवू का? आम्ही ठाकर ठाक. हा चांगला घे, पूर्ण घे ना. अरे आपल्याला खायला पण होईल ना. घे. नको, टाइम नाही आता आपल्याकडे, निघायचंय. भाजी मळा लावलाय मावशीने. भाजीचा मस्त गावची भाजी आहे. तो यहाँ पे गरम गरम भाकरी बन गया है विथ चटनी एंड घी है ना. गावची चटणी आहे कुटलेली आणि गावचं तूप आहे, घी गायचं, आणि गरमागरम चहा. यहाँ पे मस्त मित्रांनो केळीचं पान आणलेलं आहे. हे काय चटणी घेतले आणि मस्त चटणी घी घेते. आणि इकडे मावशीने भाकरी दिली आम्हाला रस्त्यामध्ये खाण्यासाठी गावची. याच्यामध्ये मस्त बांधूया. पाहू शकता मित्रांनो तुम्ही इकडे आजूबाजूला पूर्ण डोंगर आहे, मोठमोठे डोंगर, आणि मध्ये गाव आहे. आजूबाजूचा परिसर बघा किती सुंदर आहे. हे अंगण आहे. अंगणामध्ये खूप सारी तुळशी झाडं लावलेली आहेत. नको पाया पुढे जाऊ. असं उभं राहता नका. चल दादा जातो बा. जातो तुझा सांभाळून जा. चला काका आहेत, काकी आहेत, वहिनी आहेत, बच्चू आहे. चला सगळ्यांना बाय बाय. आम्ही जातो. बाय बाय. थोडे 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 सरायचे जातात. बाबाई करून आम्ही निघालेलो आहोत. आणि मित्रांनो खरोखर पाय निघत नव्हता मावशीच्या घरात. निघता 8 वाजलेले आहेत. 7ला निघणार होतो. कोकणामध्ये आलो तर जाण्याची कोणाची इच्छा नसते. तुमची इच्छा होती ना. कालकाई मातेचं मंदिर आलेलं आहे. इथे आपण आता दर्शन करूया आणि जाऊया. दरवर्षी आपण येतोच
होळीच्या वेळेस. समोर आहे नवलाई देवीचं मंदिर. काल जाणार होतो पण काल जायला नाही भेटलं. आता खूप लेट झालेली आहे. नवलाई मातेला पण आपण इथूनच वंदन करूया. पूजा वगैरे करून गेलेली आहेत पुजारी. धूपबत्ती अगरबत्ती इकडे जळत आहे. समोर हे दरवाजा, आतमध्ये जाऊया. सो मित्रांनो लाईट्स गेलेली आहे. कालकाई मातेचं मंदिर आता मी आलेलं आहोत. दिसणार नाही. मस्त कालकाई मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपल्या राईडला पण सुरुवात करणार आहोत. समोर आहे नवलाई माता. नवलाई माताचा पण आम्ही इकडूनच आशीर्वाद घेतलेला आहे. कारण आता तिथपर्यंत जाणं काय आपल्याला शक्य नाही, कारण खूप लेट होईल. डोंबिवलीला पोहोचायचं आहे तुम्हाला सांगितलं हळदी कुंकूसाठी. चला मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. समोर बघा नवलाई मातेचं मंदिर. नवलाई माता, कालकाई माता दोघी बहिणी बहिणी. त्यांनी यांची मंदिरं बरोबर समोरासमोर आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, नवलाई कालकाई माते की जय. जय भवानी, जय शिवराय. चला मित्रांनो, आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. कालकाई मातेचं दर्शन करून आणि नवलाई मातेचं लांबून आम्ही दर्शन केलेलं आहे. चला राईड आपली चाललेली आहे. बघूया आता आपल्याला किती वेळ लागतोय आणि आपले रायडर आपल्याला किती वेळात डोंबिवलीला पोहोचवत आहेत. असा रोड असेल तर रोड फक्त मोठा रोड बनवत आहेत मित्रांनो. बघा रोडचं काम चालू आहे. चिमग्यापर्यंत होईल की नाही माहित नाही, पण होईल. हा आला माझा गाव कोतवाल खुर्द बस स्टॉप. आई बाबा असते आता घरी गेलो असतो ना, मग आई बाबा नाही म्हणून रस्त्यावरून चालले. बघा कोतवाल खुर्दला बाय बाय. आहे मित्रांनो माझा स्कूल, माऊली प्रशाला कोतवाल. मस्त बघा सूर्याची किरण आहेत, मस्त हलकी हलकी अंगाला लागत आहेत. गावाला लवकर ऊन पडतं. काय रस्ता होणार ना मोठाच्या मोठा. हे आली आमची रेवाडी. आता जाता जाताच आपल्याला सगळे गाव लागणार. वरून जाऊया. आलेला आहे आणि ठेचा गरमागरम वडापाव. श्री स्वामी समर्थ आम्ही दादांचं स्टॉलचं नाव आहे. पोहतपूर मध्येच हे वडापावचं त्यांचं स्टॉल आहे. सो हा वडापाव खाण्यासाठी तुम्ही पोहतपूरला आलात ना तर श्री स्वामी समर्थ स्टॉलवर नक्की या आणि वडापावची टेस्ट करा. अगदी खूप छान लागतो. टेस्टी असतो. फक्त 10 रुपये आहे. रिजनेबल प्राइस आहे. चला पटापट नाश्ता करूया आणि निघूया. मस्त बघा इकडे गरम गरम भाजी बनत आहे. कांदा भजी, गरमागरम चहा आहे. आज पण आपल्या दादा नाही भेटले पण ताई आहेत. चला ताई बाय, येऊ परत. मच्छीवाले काकांना बाय बाय केलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
तुम्ही एन्जॉय केलाच असेल आणि का नाही करणार, कारण एवढा सुंदर असा व्ह्यूज कोणाला पाहायला नाही आवडणार. मित्रांनो, बाजूला असणारी नदी आणि हायवे, बाजूला असणारे भाज्यांचे मळे, खूप सुंदर असा व्ह्यू होता. आणि आता पुन्हा आम्ही राईडला सुरुवात केलेली आहे. चला, मस्त आपली राईड चालेल. रस्ता अगदी मोकळा आहे. मुंबई गोवा महामार्ग जो गच्च भरलेला असतो होळीच्या आणि गणपतीच्या वेळेस, आज पूर्ण खाली आहे. आपली गाणं मस्त लावत आहे. पांडाची सोबत आहे आपल्याला आणि पांडाच्या रायडरची. पांडाला मेन रायडर पाहिजे ना चालवायला, आहे ना. मग चला. सो फायनली मित्रांनो, आता आम्ही छोटासा नाही मोठासा ब्रेक घेतलेला आहे, कारण आता आम्ही जेवणासाठी येऊन थांबलेलो आहोत एकविरा धाब्यावरती. आणि जी मावशीने एवढे प्रेमाने भाकरी दिले, सो भाकरी पण आम्ही खात आहोत. त्यासोबत आम्ही काहीतरी मागवणार आहोत भाकरीसोबत. आणि आम्ही आमची मावशीने दिलेली भाकरी चटणी मस्त एन्जॉय करत आहोत. आणि तूप बीप मस्त दिली देवनाथ. मित्रांनो, आपण गेलो तर एक दिवसाचा जर परतीचा प्रवास असेल ना, तर अजिबात यावंसं नाही वाटेल, कारण कालच आम्ही गेलो आणि आज लगेचच निघालो. त्यासाठी कोकणात जर आपण गेलो ना, तर 4-5 दिवस तरी असं मन वाटतं ना की आपण राहावं इकडे. चला, आता मस्तपैकी आपण जेवून घेऊया. कसं काय मंडळी, जेवले की नाही? मग सकाळची गरम भाकरी खाण्यामध्ये आणि आताची पूर्ण थंड भाकरी आम्ही खाल्लेली आहे. तशीच मित्रांनो आपली लाईफ आहे. जोपर्यंत अंगामध्ये जवानी आहे, जोश आहे ना, तोपर्यंत मस्त जगा, फिरा, मस्त पूर्ण काही आपली लाईफ एन्जॉय करा. एकदा आपले हातपाय थकले ना, तर आपण कुठेही जाऊ नाही शकत ना फिरू शकत. त्यासाठी आपली लाईफ आहे ना, वेस्ट नाही करायची. मस्त जगा, जगून बघा किती छान वाटते, आहे ना. आलेली आहे आणि घरी येऊन मी पटापट फ्रेश झालेली आहे, कारण आम्हाला जायचं आहे आमच्या हळदी कुंकवाला, जो आमचा मंडळाचा हळदी कुंकू असतो. आणि कोतवाल ते डोंबिवलीपर्यंतचा प्रवास अगदी माझा सुखाचा झालेला आहे. थँक्यू बाप्पाला. आणि छोटासा व्हिडिओ होता हा. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करत जा. आणि चॅनलला माझ्या तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन ऑल करा, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग्सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ पाहायला तर नक्की सबस्क्राईब करा. ओके, टाटा, बाय बाय.